नमस्कार मित्रांनो, आपण आज पैठण तालुक्यातील पाचोड जवळ वडजी या गावात आलेलो आहोत। वडजी एक असं युनिक गाव आहे पैठण तालुक्यामधलं, कदाचित जिथं सगळ्या सुखसुविधा आहेत। इथले स्थानिक आमदार भुमरे साहेब, जे अगोदर इथले आमदार होते, आता खासदार आहेत, त्यांचे सुपुत्र विलासराव आता नवीन आमदार आहेत इथले। यांनी सगळ्या प्रकारच्या रोडची व्यवस्था आहे। इथं विहिरी दिलेल्या आहेत, शेड आहेत, आता पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था यांनी पक्की केलेली आहे। इथं खूप छान विकास झालेला आहे गावाचा। पण एक खंत गावकऱ्यांना आहे, आणि ती खंत म्हणजे इथं मोबाईल नेटवर्क जवळजवळ शून्य असतं। म्हणजे कोणालाही जर संपर्क करायचं म्हटलं तर तो संपर्क कसा करावा ही खूप मोठी समस्या असते। गाव तसं मुख्यतः शेतीवर आधारित इथं जनसंख्या आहे, पण शेतकऱ्याला आजकाल मोबाईलची गरज पडते। आपण आधुनिक युगामध्ये आहोत, जिथं बरेचसे मोबाईल ॲप्लिकेशन्स शेतकऱ्याच्या कामाचे असतात, पण इंटरनेटची स्पीड काय, इथं इंटरनेट कनेक्शनच भेटत नाही। कोणत्याही मोबाईल कंपनीचा टॉवर इथं व्यवस्थितपणे चालत नाही। बऱ्याचशा कंपन्यांचे टॉवर इथं आहेत, लोकांशी बोलणं झालं, पण कोणत्याही कंपनीचं टॉवर असं व्यवस्थितपणे इथं चालत नाही। कधी मेडिकल इमर्जन्सी असू शकते, मुलांना आजकाल ऑनलाईन अभ्यास करायचा असतो, किंवा नातेवाईकांशी संपर्क करायचा, किंवा मुलं शाळेत गेलेले आहेत, बस टाईमावर पोहोचली नाही तर मग कॉल करायचे असतं ड्रायव्हरला वगैरे। पण जर मोबाईलचं नेटवर्कच नसेल तर लोकांनी संपर्क करायचा कसा, हा एक खूप मोठा प्रॉब्लेम ह्या गावामधला आहे। इथून आमदार साहेबांचं गाव पाचोड म्हणजे हार्डली 5 किलोमीटरच्या आसपास आहे। आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केले, तिथं प्रत्येक प्रकारचा विकास जो आहे तो केलेला आहे। आता मोबाईल टॉवर लावणं तर आमदार खासदारांच्या हातात नसतं ना, हे मोबाईल कंपन्यांनाच करायचं असतं। तर बघूयात आपण हा व्हिडिओ बघून मोबाईल कंपन्यांचे डोळे थोडेसे उघडतात का, कान थोडेसे ऐकणं सुरू करतात का, नाहीतर मग आमदार साहेबांनाच इथं येऊन आंदोलनाला बसावं लागेल लोकांच्या मोबाईल नेटवर्कसाठी, असं वाटतंय। आमदार साहेब, खासदार साहेब रिक्वेस्ट करतात मोबाईल कंपन्यांना, पण कंपन्या आतापर्यंत तरी इथं व्यवस्थितपणे नेटवर्क देऊ शकलेल्या नाही आहेत। आपण बघूयात भविष्यामध्ये काय होतं। आपण पुढच्या महिन्यात परत एकदा ह्या गावामध्ये ज्यावेळेस व्हिजिट करू तर बघूयात इंटरनेटची आणि मोबाईल कनेक्शनची काय स्थिती आहे। कारण आता आम्ही सकाळी 7 वाजता निघालो, आम्हाला इथं शेतकऱ्याशी बोलायचं होतं, आणि त्या हिशोबाने इथलं नियोजन करायचं होतं। शेवटी गावात येऊन शेतकऱ्याला घरी जाऊन शोधावं लागलं की चला जाऊयात शेतामध्ये। तर आमची तर समस्या आहेच, पण बाकी स्थानिक लोकांची किती मुख्य समस्या आहे हे मोबाईल कंपन्यांनी पण लक्षात घ्यावं आणि तुरंत कारवाई करावी, नाहीतर आमदार विलासराव भुमरे पाटील बिलकुल येऊन ह्या गावामध्ये आंदोलनाला बसतील याची एक शाश्वती आहे। कारण भुमरे साहेब स्थानिक लोकांसाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायला तत्पर असतात। मी संतोष रोडे पाटील।